हाय, मी कोकणची कन्या सपना. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी खूप दिवसानंतर तुमच्यासोबत मंचुरियनची रेसिपी शेअर करणार आहे. तर वेळ न घालवता आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. मी मस्तपैकी मोठे मोठे असे 2 कांदे होते, एवढे मोठे मोठे बचके एवढे. आणि ते असे हे इकडे कटिंगचं काम इकडे चालू आहे, मंथन शेट करतायत. हां, आणि हे इथे आता कोबी किसून ठेवलेली आहे. तर मावशी आता स्वाती मावशी आली आहे ना, तर ती कोबी मंचुरियनची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. इथे ही कांद्याची पात आणलेली आहे, ती अजून धुवून घ्यायची. हां, ग्रेव्हीवालं मंचुरियन ते रेडीमेड असतं ना पीठ, तर तेच आणलेलं आहे. हे बघा, हे मंचुरियनचं हे रेडीमेड पीठ असतं ना, तेच आणलेलं आहे. तर आता हे मंचुरियन बनवणार, कशी बनवणार त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत पूर्ण शेअर करते. आणि ही डिश स्पेशली करून स्पेशली मावशी मंचुरियन बनवते आणि भाऊजींसाठी, मंथनच्या पप्पांसाठी. आणि इकडे मंचुरियनची तयारी चालू आहे. मी तुम्हाला सगळं दाखवते डिटेल्स. हे आता पीठ मिक्स करून घ्यायचं मंचुरियनचं. रेडीमेड जे पीठ असतं ना, तर ते मंचुरियनचं मिक्स करून घ्यायचं. पाणी टाकतं हे चांगलं मळून घ्यायचं. हे 2 पिशव्या आणल्या होत्या, किती 200 ग्रॅमच्या होत्या ना गं. आणि 2 मोठे असे ह्याचे गड्डे होते कोबीचे. सगळं रेडीमेड असतं याच्यामध्ये. मीठ पण असतं काय? हां, मीठ पण असतं. तर आता हे सगळं असं मळून घ्यायचं. जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं घट्ट असं मळून घ्यायचं. थोडं पाणी पाहिजे असेल तर तुम्ही ॲड करू शकता, पण कोबीला पाणी सुटतं, त्याच्यामुळे आपण असे मळून घेणार आहे. आता मळून झालेलं आहे. तर आता इथे मावशीने तेल पण काढलेलं आहे, तुम्ही बघू शकता तेलाची क्वांटिटी किती आहे. आणि आपण लो फ्लेमवर ठेवायचं ह्याला. आणि आता मावशी याचे एक मंचुरियनचा आकार देऊन ह्याला मावशी आता तळायला टाकते. बघू शकतात, म्हणजे गोल आकार. नाही, असेच आता जेवढे पण ह्याचे निघत आहेत तेवढे आपण मंचुरियन म्हणून खाऊ. स्लो गॅसवरती तळून घ्यायचं. गॅस फ्लेम बघा. अशी तळून घ्यायची, छोटे छोटे बनवायचे म्हणजे. आणि मीडियम गॅसवरती तळले की जरा चांगले तळले जातात. हे बघा, आता हा लास्टवाला आहे, ही लास्ट बॅच आहे. आता हे झाल्यानंतर मग फोडणीची तयारी करायची. तर फोडणीसाठी काय काय लागणार आहे तर हे मी तुमच्यासोबत शेअर करते नक्की. मंचुरियन सगळी तळून झालेली आहे, हे बघा. आणि आता आपण ग्रेव्हीवाली मंचुरियन बनवणार आहे. म्हणजे जास्त पण ग्रेव्ही नाही बनवणार, त्यासाठी सिमला घेतलेली आहे 2. त्यानंतर कांद्याची पात, अद्रक, लसूण आणि जो पाठीमागचा कांदा असतो ना, तर तो घेतलेला आहे. हे बारीक सगळं कट करून घेतलेलं आहे. हे आपल्याला सगळे सॉसेस लागणार आहेत. तर त्यासाठी पहिल्यांदा इथे कढई गरम करायला ठेवली. त्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकलं आणि ह्याच्यामध्ये आता सिमला मिरची बारीक कट केलेली टाकून घ्यायची. सिमला मिरची थोडीशी फ्राय करून घ्यायची तेलामध्ये. गॅसची फ्लेम थोडी हाय ठेवायची. आणि ह्याचा ना कलर गेलाय, ह्या कढईचा ना कलर गेलाय, त्याच्यामुळे मी ह्याच्यातच आता मोठी पण आहे, सगळं एकत्र होईल म्हणून त्याच्यातच बनवते मी. त्यानंतर आता इथे जी कांद्याची पात होती ना, म्हणजे पाठीमागचा जो कांदा असतो ना कट केलेला, तर तो घातलेला आहे. त्यानंतर कांद्याची पात पण टाकली. आणि आता त्याच्यामध्ये सगळे सॉसेस टाकणार आहे, म्हणजे सोया सॉस, त्यानंतर अद्रक आणि लसूण आपण बारीक करून घेतलेली आहे ना, ती टाकायची. पहिल्यांदा हे सगळं फ्राय करून घ्यायचं, म्हणजे हे जरा थोडंसं नरम होईल. त्यानंतर मग आपण झाकण ठेवूया आता याच्यावरती 5 मिनिटासाठी स्लो गॅसवरती. 5 मिनिटं झाकण ठेवलं. त्यानंतर आता आपण अद्रक आणि लसूण टाकून घ्यायची. नंतर परत थोड्या वेळासाठी परत एकदा झाकण ठेवलेलं आहे. आता हे थोडंसं शिजलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया. किंचित मीठ टाकायचं, कारण की सोया सॉस टाकणार त्याच्यामध्ये मीठ असतं, त्याच्यामुळे थोडंसंच मीठ टाकलेलं आहे. आणि मंचुरियनमध्ये पण मीठ असतं आधीच. मंचुरियन जे पीठ होतं ना त्याच्यामध्ये मीठ असतं. ते परत एकदा ढवळून घेऊया. आणि आता अद्रक लसूण टाकायची, काय सॉस टाकायचे, अद्रक लसूण. हां, आता अद्रक लसूण टाकून घेऊया. हां,
अद्रक आणि लसूण. लसूण जराशी जास्त घेतलेली, अद्रक थोडं कमी घेतलेलं आहे, कारण की मुलं जर खात असतील तर कसं बघ तवायचं लास्टला टाकायचं म्हणजे कसं स्मेल चांगला येतो ना. हां, थोडंसं भाजायचं अद्रक, स्मेल येतो. आणि आता त्याच्यामध्ये सगळे सॉसेस ॲड करायचे. अशी मोठी मोठी थोडीशी चिरून घ्यायची कोबी, तर ती पण ॲड केली. आता मिक्स करायचं. कोबी टाकली ना की परत एक वाफ द्यायची, म्हणजे 1-2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचं. आता इथे ना रेड चिली सॉस, तुम्हाला जर स्पायसी पाहिजे असेल तर थोडंसं अजून टाकलात तरी चालेल. हा रेड चिली सॉस थोडं स्पायसी पाहिजे म्हणून, म्हणजे कमी पडलं हे रेड चिली सॉस, त्याच्यामुळे थोडंसं अजून जरा जास्त टाकलं. त्याच्यामध्ये शेजवान सॉस पण येणार ना, शेजवान चटणी, त्यानंतर सोया सॉस. आता सोया सॉस टाकूया. सोया सॉसमध्ये ऑलरेडी मीठ असतं, त्याच्यामुळे थोडंसं कमी टाकलं तरी चालेल. टोमॅटो केचप, टोमॅटो सॉस तुम्ही जास्त कमी टाकला तरी चालेल, तुमच्यावर आहे, कारण की तो कसा थोडासा आंबट आणि गोड असतो ना, त्याच्यामुळे. आता शेजवान चटणी टाकूया याच्यामध्ये. आता याच्यामध्ये ॲड करूया शेजवान चटणी. थोडीशी ग्रेव्ही करायची म्हणून ह्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड केलं, ते परत हे होतं. आता थोडंसं पाणी ॲड केलंय बघा, अशा ह्या पद्धतीने. हे ह्याच्यामध्ये ह्या ग्रेव्हीमध्ये हे सगळे मंचुरियन बॉल आता याच्यामध्ये ॲड करायचे. गॅसची फ्लेम थोडी कमी करते. हे सगळं आता एकत्र करून घ्यायचं सगळं परत. हे अशा पद्धतीने तुम्ही करा आणि नक्की अशी रेसिपी तुम्ही नक्की करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली. ही तर छान झालेली आहे, माझ्या बहिणीने बनवली आमच्यासाठी स्पेशल अशी मंचुरियन. इकडे आता हे मस्त असं शिजलं, त्याच्यावर झाकण ठेवूया, गॅस बंद केला आणि आता आपण सर्व करूया. तुम्हाला दाखवते. बाहेरून आपण कसं मंचुरियन आणतो खातो, म्हणजे ते कसं त्याच तेलामध्ये तळलेले असतात, तर आपण असं पीठ आणून घरच्या घरी पण असं बनवू शकतो. खूप सुंदर अशी होतात आणि ही खूप सुंदर छान झाली आहेत. आणि मस्त अशी गरमागरम ग्रेव्हीवाली मंचुरियन रेडी झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मंचुरियन खूप चविष्ट झाली आहे, ग्रेव्ही पण खूप चांगली आली आहे. मंचुरियन एकदम सॉफ्ट आणि क्रंची पण आहे. खूप मला आवडली, मावशीने खूप चांगली बनवली आहे. आता खाऊ आपण मंचुरियन. ए, तुला कशी वाटली तुझ्या मम्मीने बनवलेली? नाही आवडली? रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय. छान झाली. चला बाय बाय.